राष्ट्रवादी कोणाची गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असणाऱ्या या वादाचा पहिला अंक आज पार पडला। 30 जूनला म्हणजे शपथविधीच्या 2 दिवस अगोदरच अजित पवार गटाने इलेक्शन सिम्बॉल ऑर्डर 1968 नुसार राष्ट्रवादी पक्षावरती क्लेम केला होता। त्यानंतर 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीत फूट पडल्याचं निवडणूक आयोगाने मान्य केलं आणि आज दिनांक 6 ऑक्टोबरला पहिली सुनावणी ठेवण्यात आली होती। आजच्या सुनावणीसाठी स्वतः शरद पवार जातीने उपस्थित असल्याने या सुनावणीला विशेष महत्त्व आलं। आज झालेल्या निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीत नेमकं काय झालं? अजित पवार गटाने कोणते मुद्दे उपस्थित केले? शरद पवार गटाने कोणते मुद्दे उपस्थित केले? आणि दोन्ही गटांनी उपस्थित केलेले मुद्दे पाहता दोन्ही गटांनी आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहावा म्हणून कोणती स्ट्रॅटेजी आखून ठेवली आहे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सुरुवात करू अजित पवार गटापासून। अजित पवार गटाला आजच्या सुनावणीत आपलं म्हणणं मांडण्यास सांगण्यात आलं होतं। अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर कोणकोणते मुद्दे मांडण्यात आले? तर मुद्दा क्रमांक 1, राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला आहे, त्यामुळे आमदारांचं संख्याबळ महत्त्वाचा निकष ठरतो। मुद्दा क्रमांक 2, महाराष्ट्रातील विधानसभेच्या 53 आमदारांपैकी 42, विधान परिषदेच्या 9 आमदारांपैकी 6, तसेच नागालँडमधील 7 पैकी 7 आमदार, लोकसभेतील 5 पैकी 1 खासदार आणि राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार अजित पवार गटासोबत आहे। मुद्दा क्रमांक 3, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवारांची वर्किंग कमिटीकडून केलेली निवड ही बेकायदेशीर आहे, ती नियमाला धरून नाहीये। सोबतच घटनेला धरून पक्षातल्या निवडी झालेल्या नाहीयेत। जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष म्हणून झालेली निवड बेकायदेशीर आहे, ती घटनेला धरून झालेली नाहीये। मुद्दा क्रमांक 4, मुख्य प्रतोद आमच्या बाजूने आहेत, त्यामुळे 9 आमदारांवरील कारवाईचं पत्र हे बेकायदेशीर आहे। मुद्दा क्रमांक 5, 588 जणांच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड ही शरद पवारांनी केली होती, ही निवड लोकशाहीला धरून नाही। मुद्दा क्रमांक 6, शिवसेनेच्या फुटीप्रमाणे संख्याबळाचा विचार व्हावा। निवडणूक आयोगापुढे मांडलेल्या या मुद्द्यांचे काय अर्थ निघतात ते आपण पाहणार आहोतच, पण तुर्तास तरी अजित पवार गटाच्या म्हणण्याला शरद पवार गटाने प्रतिवाद करताना कसा विरोध केला ते सुद्धा मुद्द्याने पाहूयात। शरद पवार गटाने मांडलेला मुद्दा क्रमांक 1, आमदारांचा एक गट आम्हाला सोडून गेला, मूळ पक्ष आमचाच आहे। मुद्दा क्रमांक 2, 24 पैकी 22 प्रदेशाध्यक्ष आमच्या बाजूने आहेत। मुद्दा क्रमांक 3, आम्हाला न विचारताच पक्षामध्ये वाद असल्याचं निवडणूक आयोगाने मान्य केलं, निवडणूक आयोगाने पहिल्यांदा आमचं म्हणणं ऐकून घ्यावं। आता हे दोन्ही गटाचे मुद्दे पाहिल्यानंतर समजून घेता येईल की दोन्ही गटांनी आजच्या निवडणूक आयोगासमोर नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरली आहे। पहिल्यांदा अजित पवार गटाने निवडणूक आयोगासमोर कशी स्ट्रॅटेजी वापरल्याचं दिसतंय, ते कशी आखतायत ते दिसतंय ते पाहूयात। अजित पवार गटाने आपल्याकडचे सगळे आमदार खासदारांची आकडेवारी आयोगासमोर मांडली। ही आकडेवारी पाहिली तर लोकसभा आणि राज्यसभा सोडता इतर ठिकाणी अजित पवार गटाचं संख्याबळ अधिक असल्याचं दिसतं। सोबतच शरद पवारांच्या निवडीवरती थेटपणे आक्षेप घेत पक्षाच्या लोकशाही प्रणालीवर, पक्षातल्या निवडीवरती प्रश्नचिन्ह अजित पवार गटाने उपस्थित केलं। थोडक्यात राष्ट्रवादीच्या संघटनात्मक नेमणुका यास बेकायदेशीर असल्याचं सांगत पक्ष आणि चिन्हाचा वाद हा सेनेप्रमाणे संख्याबळाचा विचार करून व्हावा असं अजित पवार गट म्हणणं मांडताना दिसतोय। अजित पवार गटाचा यावरती फोकस असल्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शरद पवार गटाकडे विधिमंडळात बहुमत नाहीये। मग अशा वेळी अजित पवार गट निवडणूक आयोगाकडून अंमलात आणल्या जाणाऱ्या मेजॉरिटी टेस्ट या सगळ्यात शेवटच्या निकषावरती हा वाद घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे। पक्ष संघटना आणि पक्षाची घटना या निकषावरून पक्ष कोणाचा आहे ठरवायचं झालं तर अजित पवार गट बॅकफुटला जाईल। मात्र संख्याबळाचा निकष निवडणूक आयोगाने लावला तर मात्र अजित पवार गटासाठी ही लढाई सोपी होताना दिसते। त्यामुळे बैठका बेकायदेशीर झाल्या, शरद पवारांची निवड नियमांना धरून नाहीये असं म्हणणं अजित पवार गट मांडताना दिसतोय। आता पाहूयात शरद पवार गट नेमकी काय स्ट्रॅटेजी आखतोय। पक्ष संघटना, पक्षाची घटना आणि पक्षांतर्गत झालेल्या निवडींवरती आक्षेप निर्माण झाला तर निवडणूक आयोग शेवटचा पर्याय म्हणून संख्याबळाचा विचार करू शकतं। शिवसेनेच्या बाबतीत हीच गोष्ट झाली, पण शरद पवार गट आपल्या पक्षाच्या संघटनेला आणि घटनेला आपल्या मुद्द्यातनं महत्त्व देताना दिसतोय। आजच्या सुनावणीत शरद पवार गटाने आपल्यातल्या 24 पैकी 22 प्रदेशाध्यक्ष सोबत असल्याचं सांगितलं। शिवसेनेच्या सत्ता संघर्षात सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलं होतं त्यानुसार विधिमंडळ पक्षातील बहुमत हे राजकीय पक्षातील बहुमत असू शकत नाही असं महत्त्वपूर्ण मत कोर्टाचं होतं। या जजमेंटचा आधार घेत ठाकरे गटाने सुद्धा त्यांची मोरल विक्ट्री झाल्याचं म्हटलं होतं। शरद पवार गटाने सुद्धा याचाच आधार घेत राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळा आहे
अजित पवार यांच्या जाण्याने केवळ पक्षाच्या विधिमंडळ पक्षात फूट पडली असेल, पण त्याला पक्षातली फूट म्हणता येणार नाही अशा आशयाचं म्हणणं शरद पवार गटाकडून आयोगाकडे मांडलं गेलं। या दाव्याला बळ देण्यासाठी आधी अजित पवारांसह शपथ घेणाऱ्या 9 मंत्र्यांची आणि त्यानंतर अजित पवार गटाच्या 32 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची शिफारस शरद पवार गटाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे। शरद पवार गटाकडून या कारवाईला बळ देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे। शिवसेनेच्या बाबतीत उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी झालेली निवड ही शिवसेनेची घटनाच वैध नसल्याने अवैध असल्याचं म्हटलं होतं। मात्र राष्ट्रवादीच्या बाबतीत सद्यस्थितीत घटना ही अवैध आहे असा कुठलाही सीन नाहीये। अशा वेळी जर शरद पवार हे राष्ट्रवादीच्या घटनेनुसारच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, शरद पवार गटाला पक्षाने केलेली ही निवड लोकशाहीला धरून आणि पक्षाच्या घटनेप्रमाणेच केलेली आहे हे पुढच्या सुनावणीत सप्रमाण सिद्ध करावं लागेल। आणि असं झालं तर ही सुनावणी कॉन्स्टिट्यूशनल टेस्ट म्हणजे राष्ट्रवादीच्या घटनेनुसार पक्ष कोणाचा एवढ्यापुरतीच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करताना शरद पवार गट दिसेल। आणि असं झालं तर शरद पवारांची बाजू वरचढ सुद्धा ठरू शकते। आजच्या सुनावणीचं कन्क्लुजन सांगायचं तर अजित पवार गट संख्याबळाच्या जीवावरती मेजॉरिटी टेस्टच्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय देण्याचा प्रयत्न करताना दिसतोय, तर शरद पवार गट पक्ष संघटनेचं महत्त्व सांगत कॉन्स्टिट्यूशनल टेस्टच्या माध्यमातून पक्षावरती दावा करतोय। आता पुढची सुनावणी शरद पवार गट सोमवारी त्या संदर्भात आपली बाजू मांडेल। सोबतच आमदारांच्या अपात्रतेची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्याने पुन्हा दुसरीकडे सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा सुद्धा अजित पवार विरुद्ध शरद पवार असा खेळ रंगताना दिसेल। तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाकडे जाईल, शरद पवार की अजित पवार? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।